दिव्यांग व्यक्तीसाठी महाराष्ट्र पोलीस विभागात लिपिक पदांवर 4% आरक्षण लागू आहे व आता एक नवीन शासन निर्णय आलेला आहे व दिव्यांग बांधवांना आता पोलीस भरतीमध्ये सुद्धा चांगली संधी मिळणार आहे। ही भरती प्रक्रिया महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा संबंधित पोलीस आस्थापनेमार्फत केली जाते। तरी ते एक नवीन शासन निर्णय आला आहे, त्याबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत। दिव्यांग हक्क अधिनियम 2016 नुसार पोलीस महासंचालक कार्यालयातील लिपिक वर्गीय अधिकारी किंवा कर्मचारी व इतर कर्मचारी दिव्यांगांसाठी पदे सुनिश्चित करण्याबाबत नवीन शासन निर्णय 5 डिसेंबर 2025 रोजी आलेला आहे। तर यामध्ये काही बदल सुद्धा करण्यात आलेला आहे। तर दिव्यांग बांधवांना जी संधी पाहिजे आहे ती आता शासनाने उपलब्ध करून दिली आहे, त्यामुळे नक्कीच इथे दिव्यांग बांधवांना त्याचा लाभ मिळणार आहे। पण इथे एक प्रॉब्लेम आहे की बोगस दिव्यांगांचा, व शासनाने आता निर्णय घेतलेला आहे की बोगस दिव्यांगांना सुद्धा तपासणी केली जाणार आहे व ते सुरू सुद्धा आहे। म्हणजेच काय, बोगस दिव्यांगांची संख्या कमी करून जे खरे दिव्यांग बांधव आहे, ज्यांचा खरा हक्क आहे, त्यांना आता प्रत्येक योजनेचा असो किंवा प्रत्येक नोकरीचा लाभ मिळणार आहे। दिव्यांग बांधवांसाठी हा शासन निर्णय अतिशय महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। आणि अजूनही आपल्याला सबस्क्राईब किंवा फॉलो केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील। दिव्यांग हक्क अधिनियम 2016 नुसार पोलीस महासंचालक कार्यालयातील लिपिक वर्गीय अधिकारी किंवा कर्मचारी व इतर कर्मचारी जे दिव्यांगांसाठी पदे सुनिश्चित करण्याबाबत 5 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासन आलेलं आहे व यामध्ये काही बदल करण्यात आले असून जे काही ऑफिशियल वेबसाईट आहे महाराष्ट्र.gov.in इथे सांगितलेलं आहे, पाहू शकता। सदर शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या या वेबसाईटवरती संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात दिले असून वेगवेगळे पदे असणार आहेत। ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्र शासन अधिकृत संकेतस्थळ आहे, ज्यामध्ये शासकीय निर्णय दिलेले आहेत। त्यानंतर जलदुवे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे, विकसित महाराष्ट्र 2047 100 दिवसांचा कार्यक्रम, तुम्ही सर्व इथे शासनाचे जे निर्णय आहे ते पाहू शकणार आहात। किंवा जे काही ई ऑफिस वापरकर्ता पुस्तिका आहेत किंवा नागरिकांचा संद आहे, महाराष्ट्रातील आर्थिक पाहणी तुम्हाला करायची आहे, तुम्ही नक्कीच इथे पाहू शकणार आहात। व इथे वेगवेगळे पद आहेत, विवरणपत्र पाहू शकता, ज्यामध्ये पोलीस महासंचालक यांचे वरिष्ठ उपसहाय्यक सदर पदांची कर्तव्य व जबाबदारी दिलेली आहेत। त्यानंतर दिव्यांग प्रवर्ग, आता महत्त्वाचं आहे की दिव्यांग बांधवांना संधी मिळाली आहे, पण कोणत्या? अंध, अल्पदृष्टी, कर्णबधिरता अथवा ऐकू येण्यातील दुर्बलता, एका हाताने अपंग, दोन्ही हाताने अपंग किंवा एका पायाने अपंग, दोन्ही पाय नसलेले, एक हात आणि एका पायाने अपंग, दोन पाय आणि एक हात नसलेला अपंग, दोन्ही हात पायाने अपंग असलेले किंवा मेंदूचा पक्षाघात, कुष्ठरोग मुक्त, शारीरिक वाढ खुंटणे, आम्लहल्लाग्रस्त, मानसिक आजार किंवा वरील दिव्यांग प्रकार अ ते ड मधील बहिरापणा व अंधत्वासह एकापेक्षा जास्त प्रकारचे दिव्यांगत्व असणाऱ्यांसाठी सुनिश्चित करण्यात आलेल्या पदांवर। तर लक्षात घ्या दिव्यांग बांधवांनो, तर ही दिव्यांगाचे प्रवर्ग आहे, ज्यामध्ये तुम्हाला नक्कीच संधी मिळणार आहे। गट अ आहे, नियुक्तीचे माध्यम पदोन्नती, शारीरिक पात्र देण्यात आलेला आहे। जबाबदारी म्हणजे लिपिक वर्गीय कर्मचारी यांच्यावर नियंत्रण अधिकारी व इतर प्रशासकीय स्वरूपाचे कामकाज हाताळणे असणार आहे। तर पोलीस महासंचालक यांचे वरिष्ठ उपसहाय्यक पदनाम आहे। त्यानंतर विविध असेच पदे आहेत, भरपूर पदे आहेत। वरिष्ठ स्वयंसहाय्यक आहे, ज्यामध्ये संबंधित वरिष्ठ अधिकारी यांच्याशी संबंधित शासकीय कामकाज पार पडणे असणार आहे। वरिष्ठांच्या निर्देशनाप्रमाणे श्रुतलेखनाचे पत्र व्यवहाराबाबत काम असणार आहे। स्वयंसहाय्यक असणार आहे। आता प्रत्येक याच्यामध्ये दिव्यांगाचे प्रवर्ग देण्यात आलेले आहे। पदानुसार जे दिव्यांगाचे प्रवर्ग देण्यात आले आहेत, तुम्ही तसं अर्ज करू शकणार आहात। उच्च श्रेणी लघुलेखक आहे, ज्यामध्ये ऐकू येण्यातील दुर्बलता, अंध, अल्पदृष्टी, एका हाताने अपंग, एका पायाने अपंग पूर्णपणे इथे डिस्क्रिप्शन दिलेलं आहे। त्यानंतर इथे लघु टंकलेखन आहे, नाईक कार्यालयीन शिपाई आहे, कार्यालयीन शिपाई आहे, माळी आहे, सुतार आहे, गवंडी आहे, असे सर्व जे वेगवेगळे पद आहेत, नक्कीच इथे तुम्ही याचा लाभ मिळवू शकणार आहात। तर अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। शासनाने अतिशय छान इथे निर्णय घेण्यात आलेला आहे। सध्या हिवाळी अधिवेशन सुद्धा सुरू आहे, त्यामुळे नक्कीच इथे निराधार योजनेचे सर्व लाभार्थी असो, दिव्यांग बांधव आहेत, आपल्या विधवा बहिणी आहेत, वयोवृद्ध आहेत, या सर्वांचे जे हक्क आहे नक्कीच त्यांना मिळवण्यासाठी सरकारने इथे चांगले पाऊल उचलण्यात यावे व इथे जे काही दिव्यांग बांधवांचे वाढीव अनुदान आहे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्यापासून जमा करण्यात आले आहे। पण ज्यांची
UDID अपडेट नाही किंवा eKYC करण्यात आले नाही, त्यांना अजूनही प्रॉब्लेम येत असल्यामुळे नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिडिओज दिलेले आहेत तशाप्रमाणे अपडेशन करून घेणे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या हक्काचे 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. हिवाळी अधिवेशनामध्ये नक्कीच विधवा बहिणींचे आणि वयोवृद्ध जे आहेत त्यांचा सुद्धा नक्कीच विचार केला जायला पाहिजे व पैशांची जी वाढ आहे ते नक्कीच व्हायला पाहिजे आहे. महत्त्वपूर्ण अपडेट नक्कीच जास्तीत जास्त शेअर करा व अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.